व्यथा व्यथा मांडायची तर कोणाचे मांडायचे? मी आहे एक बसचा प्रवासी. रोज सकाळी बसने प्रवास करतो. त्यावेळेस माझ्या वाटेला येणाऱ्या अडचणी त्या थोडक्यात तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला पहाटेचे असत वाजलेले 5:45-6. त्यात लांबून येणाऱ्या बसेस त्याचं नाव दिसत नाही, कारण की त्याचा फोकस नसतो, लाईट नसतो, अंधार असतो. त्यांनी ते व्यवस्थितरित्या दिसण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर दिसण्याची व्यवस्था म्हणजे जे अक्षर असतं, ती बस असते फास्ट. बस एवढ्या फास्ट येते की त्यामुळे कळत नाही की कुठल्या नावाची ही बस आहे. बस येते फास्ट आणि प्रत्येक बसला जर का हात दाखवायचा म्हटलं तर ड्रायव्हर चिडतात आणि करेक्ट बस कुठली ते काही समजून येत नाही. त्यामुळं बसला हात लावला, बसला हात दाखवला, सॉरी, आणि बस थांबली. ती समजा आपली बस नसेल तर काय करायचं? बस सोडून द्यायची. त्यावेळेस शिव्या खाणार ड्रायव्हरच्या. काही चांगले असतात तो, सगळ्याच अपवाद नाही. त्यानंतर पुढं पुढे जाऊन बस मिळाली. बसमध्ये आपल्याला काढायचं आहे पास. त्यावेळेस आपल्याजवळ असते नोट 50ची किंवा 100ची. पास असतो 40चा किंवा 50चा. आता समजा बस आपल्याकडे नोट आहे 100ची. ते म्हणले की सुट्टे द्या, तर सुट्टे नाहीत. तर आपण त्यांना म्हटलं ठीक आहे, ऑनलाईन द्या. ऑनलाईनमध्ये त्यांचं सर्व्हर चालत नाही. सर्व्हर चालत नाही, सर्व्हर नाही आहे, तुम्ही सुट्टेच द्या. आता सुट्टे कुठून देणार हा दुसरा वाद. आपल्याला वाद घालण्यात इंटरेस्ट नाही, कारण की आपल्याला ड्युटी धरायची आहे सकाळी लवकर यायची, लवकर जायचं, ड्युटीला जॉईंट व्हायचं, हा आपला. कारण की आपली ड्युटी चालू झालेली नाही आहे. तशी बस ड्रायव्हर कंडक्टर यांची ड्युटी चालू झालेली आहे. ते त्या ठिकाणी त्यांच्या मालकीची बस आहे, ते भांडू शकतात, बोलू शकतात. आपण ग्राहक आहे, आपण पॅसेंजर आहे, आपण जास्त बोलू शकत नाही. थोडंसं बोललो ते म्हणतात मग चला, आमची बस तुम्ही थांबवताय, तुम्ही कायदेशीर गुन्हा करताय, एवढ्या लोकांचं नुकसान करताय, त्यामुळे तुम्हाला चौकीमध्ये नेतो. नाहीतर कंडक्टर वाद घालायला मोकळा, बस थांबा, बघतोच काय करता ते. आणि बसमध्ये प्रवासी असतात, त्यांना कामाला जाऊन बरोबर 5:45चा टायमिंग धरायचा असतो. प्रवासी वैतागलेले असतात, प्रवासी बाजू कुणाचे घेणार? एक तर ते त्या प्रवाशाला खाली उतरावं म्हणणार, अन्यथा ड्रायव्हरला तरी जाऊ द्या म्हणणार किंवा कंडक्टरला जाऊ द्या म्हणणार. ते सोडत 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 प्रवासी शेवटच्या ठिकाणापर्यंत चालला. त्यामध्ये अचानक त्या बसचा काहीतरी प्रॉब्लेम होणार. बस प्रॉब्लेम होण्याची पण कारणं खूप भारी आहेत. बसमध्ये गॅस नाही, एक काम करा, तुम्ही इथं उतरून घ्या, आम्ही बसचा गॅस भरण्यासाठी निघालो आहे. आता गॅस भरायचा आहे, त्यासाठी बसमधून उतरायचं. एकतर माणसांनी तिथं अर्धा तास 15 मिनटं वेटिंग करून ती बस, मुक्कामाची बस पकडण्यासाठी, मोक्याची बस पकडण्यासाठी वेळ दिलेला, तो वायपट तिथून दुसरी धरा. बस येणार लांबून लांबून, त्या बस असणार एकदम फुल, अशा फुल त्यामध्ये बसायला जागा नसणार आहे. आता बसायला जागा नाही, उभा राहून प्रवास.
प्रवास करता करता नाकी नऊ येणार आणि ते पुढे जाणार. हे असं करत 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 त्या ठिकाणी आणखीन समस्या म्हणजे तिथं रिझर्वेशन सीट्स वगैरे वृद्धांसाठी, अपंगासाठी हे त्यात जागा नसली कुठं, बसलो पुढच्या बाकावरती, तिथं असणार वृद्धासाठी सीट. ते म्हणणार उठा. तिथून उठलो, शेजारी बसलो, तिथं पाठीमागे बसलं, तिथं असणार अपंगासाठी आणि इकडं पुरुषांसाठी असणार 4-5 सीट. 4-5 सीटवरती नंबर मिळाला तर बरे. कारण की प्रवाशांचा एवढे हाल चाललेत. प्रवाशांना बसेस नाहीत. बस एवढ्या कमी प्रमाणात आहेत की अक्षरशः प्रत्येक बस तुडुंब भरूनच चालते. सरकार एवढं झोपेत का आहे हे लक्षात येत नाही. बस वाढवल्या पाहिजेत. संध्याकाळच्या वेळेस लोक लटकत जातात, त्यांचे खूप त्रास होतो. हा त्रास कोणी जाणून घेत नाही. त्रास जाणून घेण्यासाठी तो त्या व्यक्तीने स्वतः त्यामध्ये प्रवास करावा लागतो. म्हणजे प्रवासात झालेला त्रास त्याचं जळतं, त्यालाच कळतं, ह्या हिशोबाने असतात. तर त्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आणि ती व्यवस्था करण्यासाठी बसाचा तुटवडा आहे. बस वाढवल्या पाहिजेत. आत्ता जेवढे आहेत दुप्पट करा, होऊ द्या. लोकांचं नुकसान नाही होणार, गव्हर्नमेंटचं नुकसान नाही होणार, लोकांना फायदा होणार. भारत सरकारला पण त्यांनी चांगलं काम केलं म्हणून उत्तेजन मिळणार, त्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळणार. चांगले काम करणाऱ्या लोकांना त्यामध्ये चालना द्या. भांडखोर लोक, कामचोर लोक यांना त्यातून वगळा, त्यांना मेमो द्या. जो कोणी त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा व्यक्ती आहे त्यांनी खुर्ची सोडून ग्राउंडवरती या, फ्रंटला या, त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यांच्याकडून छान काम करून घ्या. जो छान काम करेल त्यांना इन्सेंटिव्ह द्या. एवढं जर का काम केलं तर आपला भारत देश हा कधीच पाठीमागा राहणार नाही. आणि जर का चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळत असेल तर आणखी लोक चांगल्या पद्धतीची कामं करायला इंटरेस्टेड होतील. अन्यथा काम चुकार लोक, त्यांना कळलं की काम चुकारपणा केला तरी काही होत नाही, तर जे काम चांगल्या पद्धतीत करतात ते लोक म्हणणार आहे ह्यालाच काय करत नाही, मीच ओस कुत्र्यासारखा, गाढवासारखा राबतोय, बैलासारखा, तर मी तरी काय करू. मी पण माझ्या लिमिटमध्ये कामापुरतं जेवढी पगार आहे तेवढे काम करा. पगार किती? 30,000. 30,000 किती जमा करून द्यायचे? जे काय आहे ते 5-6 पॅसेंजरनी तिकीट काढली की बस. आमची पुणे स्टेशनची 5 नंबरची बस, 5 तिकीटं काढली, पॅसेंजरला सोपवलं. अरे कशाला लॉसमध्ये टाकलाय, द्या थोडंसं लक्ष, गव्हर्नमेंटचा होईल फायदा. ओके, जास्त काय बोलण्यात अर्थ नाही. थोडक्यामध्ये सगळं समजून घ्यावं आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवावं. चांगलं काम करण्याला प्रोत्साहन द्यावं, चांगलं काम करण्याला इन्सेंटिव्ह द्यावं. आणि जे रिक्षावाले जीवाचा कासा विसवून जोरजोरात ओरडतात, चला रे पुणे स्टेशन, चला रे शिवाजीनगर, चला रे हडपसर, आणि हे बस ड्रायव्हर, बस कंडक्टर रिकामे बस पळवतात का? तर त्यांना तिकीट काढायला त्रास होतो. स्वतःच्या बस असते खाजगी तर असंच केलं असतं का? नसतं केलं ना. तर व्यवस्थितरित्या सर्वांना चांगल्या सुखसोयी द्या. भारत मातेचं नाव, भारत सरकारचं नाव, भारताचं नाव आदराने घ्यावं, अशा पद्धतीनं करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो.